महाज्योतीच्या माध्यमातून बहुजन विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे समाजातील समतेच्या विचारांना नवी बळकटी मिळत असल्याचे मत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाज्योतीच्या तब्बल 112 विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले. हे यश केवळ विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फलित नसून राज्य शासनाच्या समताधिष्ठित धोरणांचा आणि महाज्योतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एकत्रित परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश महाज्योतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्षमतेला योग्य दिशा मिळत असून त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाल्याचे या यशातून अधोरेखित होत आहे. या यशामुळे समाजातील वंचित घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून अधिकाधिक युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे आणि शासन सेवेत स्थान मिळवून समाजाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन अतुल सावे यांनी केले. भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक बळ देत शिक्षणाच्या माध्यमातून समतेचा मार्ग अधिक दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.